नमस्कार, मी राणी कासलीवाल, ATV न्यूजमध्ये आपले स्वागत। नगर दक्षिण हा दुष्काळी आहे। शेती उत्पादन कमी आणि युवकांना रोजगार मिळत नाही, याचा विचार मात्र कोणीच करत नाही। पुरोगामी असलेल्या नगर जिल्ह्यात आजवर कोणत्याही राजकीय पक्षाने महिलेला संधी दिलेली नाही। महिलांची मते पाहिजेत, पण अधिकार मात्र दिला जात नाही। त्यातच जिल्ह्यात पुन्हा घराणेशाही आणि सोयऱ्याधाऱ्यांचेच राजकारण सुरू आहे। म्हणूनच सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याचे जिल्हा परिषद महिला आणि बाल कल्याण समितीच्या माजी सभापती ॲडव्होकेट कमल सावंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले। पाहुयात ॲडव्होकेट कमल सावंत यांची पत्रकार परिषद। नमस्कार, मी ॲडव्होकेट कमल सावंत। 1992 ते 97 मी पिंपळगाव पिसा गटामधून निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदमध्ये 5 वर्ष महिला बाल कल्याण सभापती होते आणि सभापती असताना मला बऱ्याचशा गोष्टी जाणल्या आणि त्यावेळेस सभापती असताना सुद्धा मी फार वेगळ्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये इतर चेअरमनपेक्षा मी फार वेगळ्या पद्धतीचं काम केलं आणि मी आता एक पाहिलं की मी वाट पाहत होते की कधीतरी महिलांना कोणीतरी उमेदवारी देण्याचा प्रयत्न करेल। होळीच्या दिवसापर्यंत मी वाट पाहिली की काही महिलांचं चर्चेमध्ये नाव होतं, तर एक महिला जर उतरली ती तिच्या मागे उतरायचं असं मी ठरवलेलं होतं। आणि माझ्यानंतर असं लक्षात आलं की महिलांना इथं फारसा ह्या जिल्ह्यामध्ये फारसं स्थान नाही आहे आणि म्हणून मग मी होळीच्या दिवशी निर्णय घेतला आणि संध्याकाळी मी पोस्ट व्हायरल करायला सुरुवात केली। आज जर दक्षिण नगर जर आपण विचार केला तर अतिशय दुष्काळी, अतिशय दुर्लक्षित, तिच्या इथे कुठली इंडस्ट्री नाही, पाण्याची कुठली सोय नाही आणि विद्यार्थ्यांची किंवा बेरोजगारीचे प्रश्न हा अतिशय मोठा आहे। वास्तविक पाहता ह्या जिल्ह्यामध्ये खूप मोठी MIDC व्हायला पाहिजे होती, कारण हा प्रगतशील किंवा कृषी प्रधान असलेला हा जिल्हा आहे। याच्यामध्ये फार मोठे मोठे सहकार महर्षी होऊन गेलेले आहे, ज्यांना सहकार माहिती आहे, हाताला हात धरून लोकांना एकत्र आणण्याचं काम ज्या सहकार महर्षींनी केलं, त्याच जिल्ह्यामध्ये आज खेदाने म्हणावं लागतं की आज जनता बेरोजगार, मुलांचा प्रश्न फार मोठा आहे, जनता वाऱ्यावरती आहे, महिलांना सुरक्षिततेचं कुठलंही आज गॅरंटी वाटत नाही। असं असताना सुद्धा कुठल्याही पुढाऱ्यांचं त्याच्याकडे लक्ष नाही। त्यांचं फक्त एकच आहे की माझा हा घराणं, माझं ते घराणं, माझा हा नातू, माझा हा पंतू, आणि याच्या भोवतीच हे लोक आतापर्यंत स्वतः भोवतीच कुंपण करून त्याच्यामध्येच राजा होण्याचा यांनी आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे। सर्वसामान्य जनता याच्यामध्ये कुठेही गृहीत धरली नाही, महिला याच्यामध्ये कुठं गृहीत देत नाही। उच्च शिक्षण, चांगलं शिक्षण, प्राथमिक चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य आणि चांगलं पाणी, उत्तम शेती हा दक्षिणेमध्ये मला 92 सालापासून तर आजपर्यंत जाणवलेली ही जी तफावत आहे आणि यालाच उद्विग्न होऊन मी ठरवलं की ह्या लोकांसाठी आपण लढायचं, कारण ह्या लढाईमध्ये माझ्याबरोबर ते मुली आणि महिला यांचा सहभाग सगळ्यात मोठा असेल।